फ्रेंड्स, मी मृणालिनी बेंद्रे. आज मी उभी आहे ते डोंडजे चौकात. म्हणजे हा जो रस्ता आहे ना, हा इकडून असा वरती सिंहगडकडे जातो आणि हा रस्ता आहे तो सरळ पानशेतला जातो आणि मध्ये बरोबर डोंडजे चौक. या चौकात जगदंब वडापाव नावाचा एक अतिशय टेस्टी आणि घरगुती स्वरूपाचा वडा मिळतो. तो कसा बनतो, त्याची टेस्ट कशी आहे, हे सगळं मी आज तुम्हाला दाखवणार आहे. चला तर मग. नमस्ते दादा. नमस्ते ताई. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत पांडुरंग दादा भामे. दादा, तुमचा फेमस वडापाव कसा बनतो ते आज मला दाखवणार ना? दाखवता ना तुम्हाला. दादा, आधी काय करायचं? आता आपण काय करायचं, आता आमच्या घरी जाऊ पहिलं आणि ती भाजी कशी बनवायची हे पहिल्यापासून सुरुवात तुम्हाला दाखवतो. कारण भाजी आपण घरी बनवतो. तर तुम्हाला माझ्या घरी तुम्ही चला आता माझ्याबरोबर. हो, चला. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. या आहेत संगीताताई भामे, पांडुरंग दादांच्या मिसेस. नमस्ते ताई. नमस्ते ताई. आणि मला सांगा, आज तुम्ही मला बटाटे वड्याची भाजी कशी बनते हे सगळं दाखवणार आहात ना? हो, चला ना, दाखवते. अगदी नीट दाखवणार? हो, व्यवस्थित दाखवणार. हो. या. संगीताताई, बोला. या भाजीसाठी काय काय साहित्य लागतं? हो, काय आलं, हा लसूण, हा मिरची हा आणि हे उकडलेले बटाटे. हा. अजून काय लागतं? अजून कोथिंबीर, हा कढीपत्ता, हा पुदिना हा आणि फोडणीसाठी मोहरी, हा कढीपत्ता, हळद, हा. मीठ. अच्छा. आता आपण बटाटे सोलून घेऊया. अरे वा, हा तुमचं तांब्या काय सुंदर आहे हो. काय म्हणायचं याला, तांब्या, कळशी, काय बोलायचं त्याला? कळशीच बोलतो, छोटी कळशी. छोटी कळशी ना? हो. काय मस्त आहे. खूपच सुंदर. पूजेसाठी वापरतो आम्ही ते. हो का? हो. अच्छा. आणि ही तुमची आयडिया भारी आहे की आधी पाण्यामध्ये ते गरम गरम बटाटे टाकायचे आणि सोलायचे. मी सोलू का? हो, सोला ना. चालेल ना? म्हणजे चालतंय की. अशा पद्धतीने हे सगळे बटाटे आम्ही आता सोलून घेतलेले आहेत. बटाटे वड्याच्या भाजीचा जो मसाला बनतो, तर त्याच्यासाठी जे वाटण लागतं ते आता पांडुरंग दादा तयार करून घेत आहे. आता तुम्ही म्हणतात हे का मोजलं? हा. हे नाही का बघा, माझं 1 किलोचं माप. अच्छा. म्हणजे ते 6 किलो बटाटे. हो. त्या 6 किलोला मी एवढं लसूण घेतलेलं आहे आणि ते अच्छा. आले घेतलेले. अच्छा. हे म्हणून मी 1-2 म्हणत होतो. हो, यांचं सगळं मोजून आहे बरं का. बरं. चिमटीचं माप, ओंजळीचं माप, हाताचं माप मोजायला लागलं की मला हसूच येतं. आता हे बघा, हा, एकदम झालं हो. हे आलं लसणाची पेस्ट. तुम्ही आलं जरा लसूणपेक्षा कमीच घेता ना? आता आलं घेतलं ना आपण, हा. आल्यापेक्षा थोडंसं लसूण जास्ती हा. आणि आलं त्याला शोभन एवढं आलं घेतो. अच्छा. आता हे बघा पेस्ट त्याची. आता मिरची घेतो आपण त्या हा. मापाने. हा. आता हे भांडं भरून मी मिरची घेतलेली आहे. अच्छा. आता ही बारीक करून घेणार. हा. एवढी मिरची घेतलेली. हा. पाणी थोडं घालायचं. पाणी घातलेले हे. हा. आता बघा मी चालू केलं. आता ही मिरची वाटून झालेली आहे. हा. आता आपण ह्याच्यामध्येच टाकणार आहे. हो. आता हे बघा, ही मिरची बघा, हा. ही अशी बारीक होते. पण मला सांगा हा. की तुम्ही आलं, लसूण, मिरची असं एकत्र का नाही वाटत? भांड्याच्या हिशोबाने. अच्छा, भांड्यात मावणार नाही हा, म्हणून वेगवेगळं. वेगळं मग आता आपण परताने एकत्रच हे करणार, एकजीव. एकजीव करणार. हा. आता त्याच्यामध्ये घेणार. हा. हे बघा, नाही, मग आम्हाला घरी करायचं तर आम्ही मी- एकत्र वाटलं चालतंय? चालतं ना. आता घरी आता हे जास्त असल्यामुळे
आपण वेगवेगळे वेगळे केलं. आता घरगुती तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एका भांड्यामध्ये तुमचं होऊ शकतं ना. आता मी मिक्स करतो बघा. आलं लसूण चांगला ठसका आलाय बर का. आता हे आपण परतायला घेऊया. हो आता आपण भाजी परतायला घेऊया, सुरुवात करूया. हो आता पहिला आपण गॅस पेटवू. हो गॅस पेटवला. हा आता तेल टाकून थोडं म्हणजे गरम होईल. हो हे बघा आता तेल थोडे गरम करायला. आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेऊया. हा हे बघा तर मी माझ्या पद्धतीत हो मीठ मी टाकतो. मोजते, तुम्ही सुरू करा. 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 20 ला थांबलात. वीसला. हा. तेल तापलेलं आहे आपलं. हा. हा हा. आता मोहरी टाकून घेऊ. हो हा हो हे तेल टाकलेले. हो ती मोहरी बघा आता ही कशी तडतडते. हा आता हे आपण थोडं कढीपत्ता टाकू. आता आपण हे हा तेलामध्ये सोडतो. हे किती वेळ परतायचं? हे फक्त 5 मिनिटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं. त्यांचा आता एक जीव होईल. आता आता हे झाले. आता आपण नाही का हळद टाकायची. हा हळद आपण पहिली टाकत नाही. हा. आपण थोडे झाले ना मिक्स की हळद टाकतो. हा आता हे बघा हळद टाकतो मी. व्ह्युअर्स, आता तुम्हीच मला सांगा, पांडुरंग दादांनी किती चमचे हळद टाकली? आता हे बघा हे झालं. आता थोडं थोडं एक जीव व्हायला लागला. आता कलर पण आता एवढं एवढं हिरवं पण आहे आणि पिवळटपणा पण आहे. हो ना, अगदी पिवळसर पोपटी असा रंग आलेला आहे. आता मी परत तुम्हाला नाही का ही भाजी झाल्यानंतर तुम्हाला चेक करायला देणार. हा, तुम्हाला कसं कळतं की ही झाली? आता हे बघा हे गिरे आता झाले ना. हा. हा एक माझा अंदाज बरं हा. ना. हा. या टायमिंगला हे असं सुट्ट हा म्हणजे वाटण आहे ना हा. असं मग हे बघा कडेकडेनी असं सुटतं. हे वाटण आहे ना हा. असं सरकलं ना की सगळं कम्प्लीट सरकायला पाहिजे. सरकायला पाहिजे. ते तवा समजायचं की एक जीव झालाय. अच्छा. हे बघा आता हे नाही का वाटण झालेले. हा आता आपण गॅस बंद करू. हो करू बंद. करा. आता आपण कोथिंबीर आणि पुदिना बारीक करून घेऊया. बघताय व्ह्युअर्स, मी आल्यापासून नोटीस करतेय त्यांच्या मालाची क्वालिटी चांगली आहेच, पण स्वच्छता किती कमालीची आहे. मस्त. आता काय करताय? आता हे बटाटे बारीक करूया. हो. आता हे बघा हे मी हातानेच करत असतो अशी बारीक. अच्छा. हा. गरमागरम वाफाळलेले बटाटे पांडुरंग दादा अगदी सहज त्यांना ते मॅश करताय. आता ते काय थोडे सवय झालेली आहे ना. हा बरोबर आहे. कष्टाचं काम आहे हो हा. तुमचं. तुमचा दिनक्रम कसा असतो? आता मी सकाळी नाही का उठतो 4 वाजता. 4 वाजता? 4 वाजता 4 साडेचारला उठतो. हा 4 साडेचारला उठतो हा की मी नाही का पहिले कुकर लावतो. बटाटे हा ते जवळ अर्धा ते पाऊण तास तेलामध्ये जातो. हो तर मग ते बटाटे उकडायला ठेवले की हा. मग माझी बाकीची तयारी मग पाणी वगैरे तापवायचं. हा. आंघोळ वगैरे झाल्यानंतर मग हा. बाकीचं मग हे बटाटे बारीक करायला आमचा मुलगा पण उठतो हा आणि मंडळीचं पण सहकार्य असतं. हो. आणि हे असे दिवसभरात किती वेळ उकडायला लागतात बटाटे? दिवसातनं 2 वेळा उकडायला लागतात. तसं अच्छा. गिऱ्हाईकाच्या हिशोबाने कधी 3 वेळा पण होतात, कधी अच्छा. 2 वेळा पण होतात. अच्छा. मग आमचं मग होतं आता ही आमचं. आपण भाजी करणार ती संध्याकाळपर्यंत चालेल का? आता हे भाजी कशी आता उन्हाचे दिवस आहे. हो. आम्ही कसं तसं कस्टमर असेल तसं भाजी लावतो अच्छा. बटाटे. हा. म्हणजे एकदम 10-20 किलो बटाटे पण उकडत नाही आणि हा. चटणी पण वाटून धुवत नाही. हो. तसे बटाटे लावून तशी चटणी वाटली जाते. अच्छा, म्हणून हा. तो तुमच्या तो वड्यामध्ये चवीला- फ्रेशपणा असतो फ्रेशपणा असतो. आणि तो असा चवदार लागतो. हा. त्याचं रहस्य मला कळलं. आता कसं आहे हा. काहींचं कसं आहे की हे बटाटे आहे ना हा
आता लागले. आता ही चटणी आपण वाटलेली, हो ही चटणी काय करते ती एकदम डब्यामध्ये वाटून ठेवते. हो मग परत का नाही परत ते मी नाही सांगणार. हा. माझं करतो एक मी तुम्हाला सांगतो माझ्या गाडीवर काय भेटतं ते मी हो. जुळपच नाही. हा आता मला ह्या बटाट्याला मी एवढी चटणी वाटलेली, हो. आता मला परत एवढीच बटाटे लावायचे, तेवढीच मी परत चटणी परत वाटणार. की वाटून ठेवलेली नाही. हा. मग गिऱ्हाईक किती असू कमी असू पण माझं जे नियमन तर नियमन. आता हे बघा हे बटाटे झाले बारीक. हो आता आपण वाटण वाटलेले. हो आता हे बघा हे वाटण हा. ह्याच्यामध्ये टाकायचं. हो. आता एक सारखं करायचं आहे फक्त असं. हा काय गरम राहतं ना थोडं. हो पुदिना आणि कोथिंबीर हो ही बारीक केलेली हो. मध्ये टाकतो अशी. अच्छा आता हे आता आपल्याला एक जो करायचं सगळे. पाच अप्रतिम येतोय हं. आता बघा मला तुम्ही देणार ना खायला? आता बरं आहे का. नाही म्हणजे लवकर लवकर तुम्ही कालवलं ना हा. की मला मला खायचंच येऊ या वासाने मला खूप त्रास झालेला आहे. आणि व्ह्युअर्स मी तुम्हाला अजिबात मी चढवून वगैरे असं काही सांगत नाही. तुम्ही जेव्हा हे घरी कराल ना तेव्हा मला वाटतं वडा तळायच्या आधी हेच खाऊन टाकाल तुम्ही. इतका छान वास येतोय. तर बघितलं की तुमच्या तोंडाला पाणी सुटायला पाहिजे. हो हे बघा हे झाली आपली भाजी तयार. हा. हो आता तुम्ही नाही का जरा मला हा. सांगायचं मध्ये मीठ हां बाकीचं कसं काय आहे हां थोडीच देतो तुम्हाला. हो पहिले बघा बरं खाऊन. अजून थोडी द्या ना. खूपच छान आहे. हे बघा. थोडीच दिली. व्ह्युअर्स तुम्ही म्हणाल की आता प्रमाण नाही सांगितलं पण काय आहे आपण घरी काही एवढ्या मोठ्या प्रमाणात तयार करणार नाही आहोत आणि त्यांना लहान प्रमाण जमत नाही आणि तुम्हाला मोठं प्रमाण जमणार नाही. पण तुम्हाला एक अंदाज येतो का नाही काय कसं घालायचं आहे. तुमचा वडा बेस्टच होणार. अशा पद्धतीनं ही वड्याची भाजी तयार झालेली आहे. आता आम्ही ही डब्यात भरतो आणि गाडीवरती जातो. मग पुढची कृती मी तुम्हाला तिथे दाखवते. तयार झालेल्या भाजीचे गोल गोल असे गोळे बनवलेले आहेत आणि ते आता वडे थापून घेत आहेत. वडा तळण्यासाठी पीठ भिजवलं जातं तर ते कसं भिजवायचं ते आपण बघूया. हे बेसन पीठ. हो हे बेसन पीठ तुम्ही हे जे बेसन वापरता ते कुठलं असतं? हे हिरा बेसन आहे हरभरा डाळीचं आहे. हा हे प्युअर इतकं भारी आहे म्हणजे हा. चवीला इतकं मस्त पैकी आहे. हो. त्याच्यापासून टेस्ट पण मिळते चांगली हा. आणि खायला पण व्यवस्थित वाटतं. हो तर हे हिरा आणि महाग किती असून द्या हा. पण आम्ही हे शक्यतो हेच वापरतो. हा. आज मी जे वापरतो तशी गाडी लागते हा. तर तेव्हापासून तर आज टाकेल हा. तर 14 ते 15 वर्षाच्या काळामध्ये हा. हे किती महाग झालं हा आणि तरी मला ते परवडतं. 2 रुपये मला ते कस्टमरच्या रूपाने मला मिळतात. बरोबर आहे. म्हणजे तडजोड कुठली नाही. कितीही महाग झालं तरी हिरा बेसनच वापरतो. आता व्ह्युअर्स मला विचारतात की हिरा बेसन म्हणजे काय? अहो पुना डाळ अँड मिल अशी जी आहे तर त्यांचं हे हिरा बेसन असं ब्रँडचं हे बेसन मिळतं आणि ते पुण्यामध्ये अवेलेबल असतं. त्याचं हे बेसन आहे. तर हे बघा हे बेसन पीठ आपण घेतलं. हो हा आता हे खायचा सोडा आहे. हां हे नाही का मी टाकतो त्याच्यामध्ये बघा. हां किती सोडा टाकायचा? आपण 1 किलो बेसन घेतलेले हो त्याच्या मी नाही का 7 चिमूट टाकले. 7 चिमटी. हा तर साधारण तुमच्या ह्याने हा. जर घरगुती तुम्हाला करायचं असेल हा. तर तुम्ही 2 चमचे आपण पोहे वगैरे खातो ते हा. 2 चमचे टाकले तरी 1 किलोला भरपूर होते. भरपूर होतं. मी चमचे न धुता मी आपलं हां चिमटीने टाकले. टाकताय. आता मीठ घेऊ हे हा. चवी हा. करता मीठ. हो तर हे बघा मी माझ्या अंदाजाने टाकतो. हो टाका ना. 1 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21
जुनी माणसं आहेत, यांचं काय ते टीस्पून टेबलस्पून नसतं, त्यांचा अंदाज ठरलेला आहे, त्यांनी ते बरोबर टाकतात. आता हे बेसन मी पीठ नाही का तुम्हाला कालवलेलं कसं कालवायचं हे दाखवतो. आता ह्याच्यामध्ये परत थोडं मी पाणी घेतलेले आहे. आता परत एक जीव करून घेतो. ते कारण काय अशा गाठी होत असतात ना, हो. त्याला मऊपणा यायला पाहिजे. अच्छा त्याच्याकरता आपण थोडं थोडं पाणी टाकत असतो. अच्छा. एकदम टाकता येत नाही. एकदम टाकले ना की अशी गाठ होती तयार. हो. मग ते कालवायला आहे ना हां. तर मिश्रण एकसारखं होत नाही. आता बघा हे हळूहळू आहे ना हा. हे तयार होत चालले. म्हणजे याच्यात गाठी नाही राहून द्यायच्या. ह्याच्या गाठी नाही राहून द्यायच्या. हे अशी गाठ आहे ना हा. ती राहून नाही द्यायची. हा. असं मऊ सूत व्हायला पाहिजे. अजून मी आता थोडं पाणी घेतो आणि मी तुम्हाला दाखवतो ते. हां. मी आता थोडं परत अजून पाणी घेतलेले. हा. आता काय परत लागायचं नाही पाणी. हा. हे शेवटचं. हां. आता आपण हे परत एक जीव करून घेतोय. हां. हात अगदी मिक्सर सारखा चाललाय. हे बघा आता हे जरा एक जीव झाल्यासारखं झालंय. हो. थोडं आलेलं हो. आहे का तुम्हाला दिसते का गाठ? नाही. हे बघा. अरे वा, आणि त्याला अशी तार पण तार आली आहे. मस्त. मी असं कारण पहिलं हे टाकलं. येणं गरजेचं आहे. अच्छा. आता तुम्हाला वाटलंय ना मी मीठ किती टाकले, तुम्हाला हो. शंका आली असेल गरीब. हो. आता एक काम करा, फक्त तुम्ही आहे ना हा. थोडं चाटून बघा फक्त आणि मग मला सांगा. परफेक्ट, एकदम परफेक्ट. अजिबात इकडं नाही का तिकडं नाही. सॉलिड हात आहे बाबा तुमचा. माझं फेलच होत नाही. हो, तुम्ही इतक्या चिमट्या टाकल्या. काय? मी म्हणलं आता पहिलीतच बसते. 1 ते 100 पण झाले 21ला थांबलात तुम्ही. हे बघा आता आपण नाही का आता ही सगळी तयारी झालेली आहे. आता तेल तापले का बघायचं आपल्याला. हां. फक्त हे बघा आता तेल तापलेले. आता हा. आपल्याला वडे सोडायचे. हो. हे जे वडे सोडताय ना, हा. तर ते पीठ असं थोडस हातात येईल असं अशा पद्धतीने सोडायचं का? म्हणजे त्याला आवरण चांगलं येतं. हे बघा हे वडा आहे ना हा. कम्प्लीट असं बुचकळून घ्यायचं आहे. याच्यामध्ये बुडवायचा हा. आणि त्याला असं लागण एवढं बघायचं. जास्ती जाड पण नको, हा. कारण जाड राहिलं हा. की काय होतं काही टायमिंगला आहे ना हा. तर मग ते थोडे कच्चे वडा गार झाल्यानंतर कच्चे राहतात. अच्छा. तर त्यामुळे आहे ना साधारण थोडं लागलं पाहिजे. जास्ती जाड पण नाही जास्ती पातळ पण नाही. ओके. आणि एका वेळी कढईत किती वडे सोडायचे? तर एका वेळी मी कडेमध्ये नाही का 15 ते 16 वडे सोडत असतो. अच्छा. म्हणजे आणि त्यांना नीट जागा मिळायला पाहिजे. नीट जागा भेटायला पाहिजे. बघा आता कसं आहे एकदम हा. व्यवस्थित. व्ह्युअर्स, तुम्हाला ओळख करून देते. हे आहेत भरत पांडुरंग भामे, काकांचे चिरंजीव. नमस्ते. आणि हे काकांना अगदी जीवतोड मदत करतात. त्यांची खूप मदत होते आणि दोघं बापलेक मिळून हा व्यवसाय सांभाळतात. दादा, आता तुम्ही जी चटणी टाकली ती कशी बनवता? आता आपण जो वडा सोडतो हो. जे बेसनचा जो चुरा राहतो हो. त्या वेस्टेज जाण्यापेक्षा आम्ही आयडिया केली की ह्याच्यापासून एक चटणी तयार करायची. मग त्याला भरपूर प्रयत्न केले, ती हा. सक्सेस झाली. आज आमच्याकडे जे कस्टमर आले ना हा. ते चटणीशिवाय परत जात म्हणजे नाही का खाल्ल्याशिवाय जातच नाही. आणि ज्या वेळेस ती नसेल हा. त्यावेळेस कस्टमर नाराज होतात. ओके. म्हणजे हे बघा व्ह्युअर्स, हा जो वडे तळल्यानंतर जो हा चुरा राहतो ना, तर याच्यामध्ये मस्त तिखट मीठ आणि लसूण मिसळून घालून सुंदर चटणी बनते. इथे खूप जण वडापावचा आनंद घेत आहेत आणि इथे एक ताई आहे, तिला आपण विचारूयात. नमस्ते ताई. नमस्कार. तुझं नाव काय? माझं नाव पल्लवी बालेरावले. मी राहायला इथंच आहे. ताई, तुला यांचा वडापाव का आवडतो? बाहेरच्या पेक्षा यांची टेस्ट खूप छान आहे खरं तर. हा. आणि मेन बाहेरचं जे वडापाव कच्चा वगैरे 25 रुपयाला जो वडापाव आहे त्याला हा. काही क्वालिटी नाही आहे किंवा त्यांची क्वांटिटी वगैरे तसंही काही नाही आहे. काकांचा वडापाव मी खाल्ला, खूप छान टेस्ट आहे. आणि घरगुती आपण म्हणतो ना तशी चव असते, तशी त्यांची चव आहे. बरोबर.
मला पण तेच जाणवलं त्यांच्या वडापावमध्ये. आणि तू किती वर्ष खातीयेस? आता मला 2 वर्ष झाली आहेत त्यांचा वडापाव. मी इकडेच येते, मी बाहेर कुठेच जात नाही त्यांचा वडापाव खाल्ल्यापासून. बाहेरचा वडापाव खाल्ला तर मला त्रास होतो, त्यांचा वडापाव पण कधीच त्रास होणार नाही. आणि तू काय करतेस? मी आता खाली CAच्या ऑफिसमध्ये कामाला आहे. माझं CA करायचं चाललंय. अरे वा, मस्त. ताई, तुला CA होण्यासाठी खूप शुभेच्छा. थँक्यू. दादा माझं पार्सल, मी पार्सल सुद्धा घेतलंय घरच्यांसाठी. मी इथे खाऊन घरच्यांसाठी पार्सल सुद्धा नेणार आहे आता. तू खरंच या वडापावची शौकीन आहेस, खूप. मानलं तुला मी. दादाने मला मस्त वडापावची प्लेट तयार करून दिलेली आहे. आपण बघूयात. वा, एकदम गरमागरम आहे. जरा आपल्याला तो तयार करून पण घ्यायचा आहे. टेस्ट करून सांगते नेमका कसा आहे ते. वा, सुभानअल्लाह. अजून एक घास खावाच लागेल. या वडापावची नेमकी चव कशी आहे सांगू का? जबरदस्त. आणि ती जबरदस्त का आहे त्याचं मी तुम्हाला कारण सांगते. एकतर ह्याचं वरचं आवरण आहे ना, ते असं छान पातळ आहे. उगाच ना असं त्याचं जाडं आवरण नाही आहे. नाही तर ते आवरण जाड, वरचा पाव जाड, आणि मग ते तोटरा बसतो. अजिबात नाही. तो असा वडा लुसलुशीत आहे आणि वरचा पाव पण छान असा लुसलुशीत आहे. असं तोंडात घातलं ना मस्तच वाटतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मीठ, त्यातली मिरची, लसूण, आलं, हे सगळं परफेक्ट प्रमाणे, जरा पण इकडे तिकडे नाही. त्यामुळे त्याची चव फारच सुंदर लागते. आणि माझ्यावर नका विश्वास ठेवू, एकदा इथे या, खाऊन बघा आणि मला कमेंट करून सांगा कसा आहे वडापाव. आता खाद्यतेल एवढं वाढले, गॅस सिलेंडर मिळत नाहीये, सगळ्या वस्तूंचे भाव इतके प्रचंड झालेले आहेत आणि सरकारचे वेगवेगळे नियम आहेत की वर्तमानपत्रावरती आता द्यायचा नाही वडापाव. त्यामुळे काका हा असा व्यवस्थित कागद वापरतात आणि मग वडापाव देतात. आणि एवढं सगळं करून सुद्धा काकांच्या वडापावची किंमत फक्त 15 रुपये आहे. आणि असा काही चिंटूसा वगैरे असं काही नाही आहे. वडापाव चांगला व्यवस्थित आहे. म्हणजे 2 वडापाव खाल्ले ना तर अगदी मस्त पोट भरतं आणि मन पण भरतं. आता इथे कसं यायचं ते तुम्हाला सांगते आणि अगदी व्यवस्थित ऐका, नाही तर तुम्ही परत तेच विचारता. जेव्हा आपण सिंहगडाकडे जातो ना, तेव्हा एक रस्ता सिंहगडाकडे जातो आणि एक रस्ता पानशेतकडे जातो. इथे डोंडजे चौक आहे. डोंडजे चौक नावाने फेमस आहे. त्या चौकातच जगदंब वडापाव सेंटर हे अतिशय प्रसिद्ध आहे. तुम्हाला दिसेलच. आता इतकं सगळं मी व्हिडिओ दाखवलंय, तुम्ही त्याच्यात चुटकीसरशी शोधून काढा. यांची वेळ सांगते, सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत. आणि गुरुवारी बंद असतं. हे गुरुवारचं नक्की लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही याल नेमका गुरुवार असेल आणि तुमचा हिरमोड होईल. पण इतका छान वडापाव खायचा असेल ना तर गुरुवार लक्षात ठेवा आणि जरूर या. चला व्ह्युअर्स, आता मी तुमचा निरोप घेते. परत असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन मी तुमच्या भेटीला येईनच. काय आहे, अजून एक वेळा वाट बघतोय ना, आता राहवत नाही. ओके, टाटा, बाय बाय.